कतारहून सुटका. जग आता भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कतारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संवाद सुरू ठेवला आणि खटल्याच्या निष्पक्ष सुनावणीवर भर दिला आणि 8 नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली. नेमकं काय घडलं तेच बघूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके. 2 वर्षापासून कतारमध्ये जीवन मृत्यूच्या हिंदोळ्यावर झुलत असलेल्या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांची अखेर तुरुंगातून सुटका झाली आणि केवळ त्यांच्या आप्तांनीच नव्हे तर संपूर्ण देशानं सुटकेचा निश्वास सोडला. त्यासाठी भारत सरकारच्या मुत्सद्दीगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एखाद्या थरारक चित्रपटाचं कथानक शोभावं अशा या घटनाक्रमात काय नव्हतं. त्यामध्ये नौदलात काम केलेले कथानायक होते, आंतरराष्ट्रीय हेरगिरीचा पैलू होता, भू आणि राजकीय ताणतणाव होता, सातत्यपूर्ण कूटनीती होती. हेरगिरीवर बेतलेल्या चित्रपटात असतात तशा थरारक पाठलाग आणि हाणामारींच्या दृश्यांचा फक्त अभाव होता. पण वास्तवात तसं काही घडत नसतं. या घटनाक्रमाचा प्रारंभ झाला होता ऑगस्ट 2022. भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेले 8 अधिकारी कतारची राजधानी दोहातील अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज नामक कंपनीत काम करत होते. संरक्षण, एरोस्पेस, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण इत्यादी क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्या कंपनीत एका पाणबुडीवर संशोधन सुरू होतं आणि त्या संदर्भातील काही गुपित त्या 8 भारतीयांनी इस्रायलला दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. कतारमधील कनिष्ठ न्यायालयानं त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्याचं वृत्त येऊन थडकलं आणि भारत स्तब्ध झाला. प्रत्येकाला हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्ताननं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण जाधवचं प्रकरण आठवलं. दोन्ही प्रकरणात बरंच साम्य होतं. कतारमधील 8 जणांप्रमाणेच जाधव हे देखील नौदलाचे माजी अधिकारी होते. त्यांच्यावरही हेरगिरीचाच आरोप होता. त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यासाठी भारत सरकारनं सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले होते. भारतातील सर्वोत्तम विधिज्ञांमध्ये गणना होणाऱ्या हरीश साळवे यांची सेवा घेऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाधव यांच्यासाठी लढा देण्यात आला. शेवटी त्या न्यायालयाच्या आदेशानुसार पाकिस्तानला जाधव यांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी लागली होती. स्वाभाविकच त्या प्रकरणांसोबत तुलना होऊन कतारमधील भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारवर दबाव वाढला. सरकारनं ही संपूर्ण ताकद झोकून देत देशवासियांच्या अपेक्षेला तडा जाऊ दिला. त्याचीच फलश्रुती म्हणजे त्या 8ही जणांचे सोमवारी भारतात सुखरूप आगमन झाले. मध्यपूर्व आखातातील देश बरेचसे पुराणमतवादी आहेत. दगडाने ठेचून मारण्यासारख्या मध्ययुगीन शिक्षा त्यापैकी अनेक देशांमध्ये आजही अस्तित्वात आहेत. मृत्यूदंडाची शिक्षा सौम्य होण्याचं प्रमाणही त्या देशांमध्ये अगदी नगण्य. अशा एका देशातून तब्बल 8 जणांची मृत्यूदंडाची शिक्षा सौम्य करून घेणं आणि नंतर त्यांची चक्क सुटका करून घेणं हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. तिघांनीही त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कतारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संवाद सुरू ठेवला आणि खटल्याच्या निष्पक्ष सुनावणीवर भर दिला. पंतप्रधान मोदींनी कतारचे राजे शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यासोबतच्या वैयक्तिक स्नेहाचा वापर केला. याशिवाय अजित डोभाल यांनी पडद्याआडून शक्य ते सारं काही केलं. कतारमध्ये 6 वेळा जाऊन त्यांनी बैठका केल्या. या प्रकरणानं जगाला भारताच्या मुत्सद्दीगिरीचा जसा परिचय झाला तशीच भारताच्या वाढत्या शक्तीची झलक दिसली. अपवाद वगळता आज जगातील प्रत्येक देशाला भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत. कारण भारत ही एक उगवती आर्थिक व लष्करी महाशक्ती असल्याची जगाची खात्री पटली आहे. अफाट लोकसंख्या आणि वाढती क्रयशक्ती यामुळे भारत एक मोठी बाजारपेठ बनला आहे.
हा पैलूही कतार सोबतचा पेच सोडविताना महत्वाचा ठरला असावा. भारतानं गेल्याच आठवड्यात कतार सोबत नैसर्गिक वायू खरेदीचा तब्बल 78 अब्ज डॉलर्सचा करार केला आणि त्यानंतर 8च दिवसात कतारनं 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली. हा निव्वळ योगायोग खचितच असू शकत नाही. शेवटी कोणताही प्रयत्न फलद्रूप ठरलेला असो. विदेशात मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या भारतीयांची केवळ शिक्षाच रद्द झाली नाही, तर ते मायदेशी परतले याचा आनंद आहे. जग आता भारताकडे दुर्लक्ष करू शकत नाही हे देखील या निमित्तानं अधोरेखित झाले. तमाम भारतीयांसाठी ही खरंच अभिमानाची बाब आहे.